नमस्कार. मी उद्योजक होणारच हा विश्वास जागवणाऱ्या या टॉक शोमध्ये अर्थात मी उद्योजक होणारच टॉक शोमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एखादा उद्योजक जेव्हा एखादं उत्पादन किंवा एखादी सेवा घेऊन बाजारपेठेत दाखल होतो तेव्हा या उत्पादनाबरोबर या सेवेबरोबर माझं नाव कायमचं जोडलं जावं, ती माझी ओळख व्हावी ही त्याच्या मनात निश्चितपणे इच्छा असते. पण गंमत अशी आहे की जसजसं तुमचं हे प्रॉडक्ट, तुमचं हे उत्पादन, तुमची ही सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचू लागते, त्याची पसंती मिळू लागते, तसं तसं त्या प्रॉडक्टला, त्या उत्पादनाला, त्या सेवेला सुद्धा एक चेहरा प्राप्त होतो, एक ओळख प्राप्त होते. कदाचित यालाच आपण अलीकडच्या भाषेमध्ये ब्रँड असं म्हणत असू. हा ब्रँड आणि ज्याचा विस्तार आपण दिवसेंदिवस वाढताना बघतोय, ही संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेऊया. आणि अतिशय आनंद होतो मला की आपल्याला ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी एक अशी व्यक्ती या ठिकाणी आहे ज्यांचा नुकताच मी उद्योजक होणारच याच मंचावरती द रायझिंग स्टार हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओळख करून घेऊया विकास कोळी यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. आज विकास कोळी किंवा विक्ट्री कॉन्सेप्ट्स हे ब्रँडिंग या क्षेत्रातलं एक दर्जेदार नाव म्हणून ओळखलं जातं. तुमचा हा प्रवास पाहताना खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो. अनेक शंका मनात आहेत, कारण ब्रँड हा तसा अलीकडे आलेला विचार आहे, एक संकल्पना आहे. आणि आम्हाला ब्रँड असं म्हटल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड डोळ्यासमोरून जातात. पण जर मी नव्याने उद्योग सुरू करते आहे, मला जर उद्योजक व्हायचं आहे, तर माझ्या सेवेचं किंवा उत्पादनाचं ब्रँडमध्ये रूपांतर कसं होतं? बघा, ब्रँड ही जी कल्पना आहे ही आंतरराष्ट्रीय आहेच असं नाही, कारण आपल्या पुराणात आणि स्क्रिप्चर्समध्ये सुद्धा ह्याबद्दल खूप सारं डिस्क्रिप्शन आहे. सो नॉट गोईंग विथ द नेटिग्रिटी. पण राजकीय पक्षसुद्धा खूप सारे ब्रँड करतात. म्हणजे त्यांचा ध्वज कसा असायला पाहिजे, त्यांनी लोगो किंवा एम्ब्लेम काय वापरला पाहिजे, ते त्यांचे कलर्स कोणते असले पाहिजे. ही जी संकल्पना आहे तिची सुरुवात होते क्लॅरिटीपासून. म्हणजे तुम्ही कस्टमरला किंवा ग्राहकाला काय देणार आहात, कसे देणार आहात, केव्हा देणार आहात, ही जेव्हा संकल्पना किंवा ही जी क्लॅरिटी तुमच्या मनात येते आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरू करता, तेव्हा तुमचा ब्रँड आपोआप होत जातो. तुम्ही कस्टमरला कसे देऊ इच्छिता. तर आणि जर ते तुम्ही कंटिन्यू करत राहिलात तर आपोआप तुमचा ब्रँड हा होत जात असतो. अनेकदा मला असंही वाटतं की ब्रँड ही आपसूक होत जाणारी गोष्ट आहे. म्हणजे मी वर्षानुवर्ष काम करत राहते, तर जसं माझं काम उत्कृष्ट होत जातं तशी माझी ओळख घडत जाते. मग वेगळे ब्रँडिंगसाठी कष्ट कशाला घ्यायचे? हो, बरोबर आहे. पण विचार करा, जर तुम्ही एकाच जागी आहात, आज तुम्ही मुंबईत सेवा देताय आणि तुम्हाला दिल्लीमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जायचं आहे, तर तुम्ही ती जी देणारी सर्व्हिसेस आहे त्याचा विचार जर तुमच्या सर्व्हिसेसमध्ये किंवा प्रोडक्टमध्ये जर आला आणि ते कन्झ्युमर घेऊ शकले, म्हणजे जसं आज आपण मॅकडोनाल्ड किंवा इतर आंतरराष्ट्रीय ब्रँड्स पाहतो, तर ते स्वतः इकडे येऊन विकत नाहीत. इट इज बिकम अ फ्रँचायझेबल बिझनेस. त्यांनी काय केलं, त्यांचे जे येणारे विचार आहेत की आम्ही पुढे कस्टमरला काय देणार आहोत, हे त्यांनी त्यांच्या ब्रँडमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये टाकलं आणि त्याची एक प्रोसिजर तयार झाली बॅकएंडमध्ये. त्याच्यामुळे काय झालं, माझे कम्युनिकेशन स्टाईल काय असली पाहिजे. त्याचा अर्थ असा होत नाही की येत नाही, त्यांची कम्युनिकेशन स्टाईल किंवा गोड गैर ब्रँड सुरू करताना लोगो हवा आहे. याच्यावर एक मला एक गोष्ट आठवते जी नेहमी मी बोलतो की एक शिकारी असतो, शिकार करायला दिवसभर शिकार करायला भेटत आणि तलाव असतं, त्याला जाऊन म्हटलं पाणी पितो. तो पाणी प्यायला तिकडे जातो आणि पाहतो तर समोर वाघ बंदूक गाडीमध्ये.
काय वाटतं असं नसतं. आणि कशी असतो ब्रँड, तुम्ही कुठेही गेलात, तुमची मानसिकता, तुमचं बोल, क्लॅरिटी, एखाद्या सबऑर्डिनेटशी ब्रँडच्या संदर्भात की ब्रँडिंग आणि जाहिरात करायची, तर याविषयी काय सांगा? ॲक्च्युली ब्रँडिंग किंवा ब्रँड बनवणं ही महागडी एखादी असू शकतं, किंवा म्हणजे हा सब्जेक्टिव्ह विषय आहे. बघा, तुम्ही ब्रँडिंग करता म्हणजे काय करता, तुम्ही मोस्ट एक्सपेन्सिव्ह जागा एखाद्याच्या माइंडमधली घेत असता. आता एखाद्याच्या माइंडमध्ये जर तुम्हाला जायचं आहे, सो यू नीड टू स्पेंड. आता ती एक्सपेंडिचर कशी असायला पाहिजे हे ब्रँड टू ब्रँड डिफर करतं. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा ओनर, त्याची क्लॅरिटी खूप क्लिअर असते, म्हणजे त्याची क्लॅरिटी असते की मला काय करायचं आहे, आणि त्याजोगे तो त्या डिझायनरला सांगू शकतो किंवा त्या ब्रँडिंग एक्सपर्ट्सना सांगू शकतो की मला काय पाहिजे. पण एखाद्या वेळेस क्लॅरिटी नसते. मग त्या क्लॅरिटीच्या, जसं आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर 2 औषधं लिहून देतो आणि आपण त्याला त्याची फीस देतो, तेव्हा आपण विचारत नाही की बाबा हे दवा मला कोणती घ्यायची आहे, राईट? तसंच ब्रँडिंग एक्सपर्टचं सुद्धा असतं. एखाद्या वेळेस तुमची क्लॅरिटी जेव्हा नसेल, ती क्लॅरिटी आणून देण्याचं काम जेव्हा ब्रँडिंग एक्सपर्ट करतो, तेव्हा ती एखाद्या वेळेस एक्सपेन्सिव्ह असू शकते. जर तुम्ही क्लॅरिटी पूर्ण आहे तर यू कॅन डू वॉट एव्हर यू. म्हणजे जसं जाहिरात करणं हा ब्रँडिंगचा एक मार्ग झाला, तसं माझ्याकडे समजा माझं दुकान आहे किंवा मी काही सर्व्हिस प्रोव्हाइड करते आहे आणि त्या ठिकाणी माझ्याबरोबर असलेल्या लोकांनी आपण सगळ्यांशी हसून बोलूया, हे सुद्धा ब्रँडिंगचा एक भाग. ॲब्सोल्युटली, हो, खरंच आहे ते. कारण कसं आहे, आपण कसे वागतो किंवा कसे बोलतो, आपण जेव्हा एखादं ब्रोशर बनवतो किंवा एखादं आपले ॲड असते, त्याच्यात आपण काय मेन्शन करतो, जी आपण आपल्याकडे जे बेस्ट आहे ते आपण कन्झ्युमरशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण बोलतच असतो इन अ वे, ब्रोशर किंवा एखाद्या पॅम्पलेट किंवा होर्डिंगच्या माध्यमाने. मग आपल्या दुकानात किंवा आपल्या इकडे येणारा माणूस आपल्या सबऑर्डिनेटने किंवा तिकडे काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा हसत खेळतच त्यांच्याशी जर वागलो किंवा बोललो, तर ते सुद्धा एक कम्युनिकेशनच आहे. आणि ते जर केलं तर मला असं वाटतं की यू आर डुईंग ब्रँडिंग इन अ वे. म्हणजे मुळात आपण एक ब्रँड आहोत याची जाणीव होणं हे खूप महत्त्वाचं. म्हणून मी म्हटलं की क्लॅरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे की आपण काय देणार आहोत आणि कसे देणार आहोत. हे जेव्हा तुम्ही पूर्ण 2 विषयावर आणि ग्रेड तुम्ही कन्झ्युमरला हा भाग झाला. ॲड पहा, ॲडव्हर्टिजमेंट इमोशनल, आणि ते इमोशन असतं ना माइंडमध्ये. तुम्ही आता उद्योजक तुम्ही आता जो शब्द वापरलात व्हिज्युअल मर्चंडायझिंग, म्हणजे काय? व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणजे एखाद्या स्टोअरमध्ये, आता मॉलचं पेव फुटलं आहे किंवा आता ऑनलाईन बाईंग पण आहे, पण आधी व्हिज्युअल मर्चंडायझिंग काय असायचं की जेव्हा तुम्ही मॉलमध्ये किंवा एखाद्या स्टोअरमध्ये जाता, तेव्हा आता तुमचं उदाहरण घेऊया, तुम्ही लेडी आहात, तुम्ही स्टोअरमध्ये जाता, तिकडे एखादा कुर्ता हँग केलेला असतो आणि तुम्हाला स्वप्न पडायला लागतात की हा कुर्ता मला खूप छान वाटेल. हे जे स्वप्न तुम्हाला पडतं ह्याच्यामागे एक टीम असते जी काम करत असते की तुम्हाला आतमध्ये गेल्यावर त्या स्टोअरमध्ये काय दिसलं पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, कोणते कलर्स पहिला दिसले पाहिजे, ह्याला म्हणतात व्हिज्युअल मर्चंडायझिंग. तर हा व्हिज्युअल मर्चंडायझिंगमध्ये मी गेल्या 11-12 वर्षापासून, म्हणजे 2012 माझ्या शेवटची कंपनी होती आणि मी इंटरनॅशनल दर्जाचे ब्रँड हँडल करत होतो. टॉमी हिल्फिगर, पोर्टिको न्यूयॉर्क वगैरे. फ्युचर ग्रुपमध्ये होतो ॲज पार्ट ऑफ अ शॉपर्स स्टॉप, जॉकी इनरवेअर.
तर ह्या सर्वाचा एक्सपिरियन्स असा होता की हे इंटरनॅशनल ब्रँडिंग काय असते हे एकदम क्लोजली मला पाहायला भेटत होतं. तर त्याच्यामुळे असं वाटत होतं की मी क्रिएटिव्ह आहे, तर क्रिएटिव्ह क्षेत्रात मी काय करू शकतो, मी काही ब्रँड निर्माण करू शकतो का, ही एक आतून आवाज आला. आणि मला असं वाटलं की हे जर करायचं आहे तर आपल्या माणसासाठी का नाही, मराठी माणसाला ब्रँडिंगची ओळख करून देता येईल का. आणि अशा प्रकारे विक्ट्री कॉन्सेप्टची सुरुवात झाली आणि मी या क्षेत्रात आलो. वा. आणि आज आता तुमचा पसारा दिवसेंदिवस वाढतो आहे, तर किती पद्धतीच्या सेवा तुम्ही ग्राहकांना देता? आम्ही ब्रँडिंग आणि व्हिज्युअल मर्चंडायझिंग, डेटा व्हिज्युअलायझेशन. आता डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय होतं, तुम्ही आता पाहिलं असेल की मोबाईलवर टच एक्सपिरियन्स येतो किंवा आता सर्वच मोबाईल ऑलमोस्ट टच झालेले आहेत. तसाच एखादा एक्सपिरियन्स तुमच्या डेटाबद्दल सुद्धा असतो. खूप सारा इनॉर्मस डेटा आजकाल हे होत असतो, एक्सचेंज होत असतो. पण तो पिक्टोरियल फॉर्ममध्ये जर गेला तर तो क्विकली लगेच होतं. तर ते डेटा व्हिज्युअलायझेशनचं कामसुद्धा आम्ही करतो, जेणेकरून तुमचा इनॉर्मस डेटा कंप्रेस करून तो व्हिज्युअल फॉर्ममध्ये कसा देता येईल. आणि एक आहे रिटेल डिझायनिंग. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही मॉलमध्ये जाता किंवा एखादा स्टोअर किंवा एखादं ऑफिस, तुम्ही जे कन्झ्युमरला देऊ इच्छिता त्याचं लुक अँड फील कसं असलं पाहिजे. एखादा माणूस तुमच्या ऑफिसमध्ये येतो आणि तुमच्या सेवा जाणून घ्यायच्या आहेत, वाईल लिव्हिंग कॅन ही टेक दॅट एक्सपिरियन्स विथ हिम. हा जो प्रकार असतो तो आम्ही रिटेल डिझायनिंगमध्ये हे करतो. आणि शेवटची आमची एक हे आहे सोशल ब्रँडिंग म्हणून, ती आम्ही समाजासाठी देतो. म्हणजे वी डोंट चार्ज फॉर इट. समाजासाठी म्हणजे ज्या सामाजिक संस्था आहेत किंवा ट्रस्ट आहेत ज्या समाजासाठी काम करतात त्यांनासुद्धा ब्रँडिंगची गरज आहे खरं बघायला गेलो तर. कारण ते जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचू शकतील आणि मोर दे कॅन गेट अँड मोर दे कॅन गिव्ह. दॅट इज वॉट द आयडिया आहे. तशा 5 सर्व्हिसेस उपक्रम आहे हा की सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम करावं. मला जर एखादा उद्योग सुरू करायचा आहे तर मी काय करायला पाहिजे? म्हणजे थेट तुमच्यापर्यंत आलं पाहिजे की नेमक्या काही पायऱ्या असल्या पाहिजेत मध्ये? असं बघायला तर पायऱ्या अशा काही नाही आहेत. तुमच्याकडे एखादं उत्पादन किंवा सेवा असू शकते, पण जसं मी आधी पण म्हटलं की तुम्हाला क्लॅरिटी असली अत्यंत गरजेचं आहे की मी काय देणार आहे आणि मी कशा प्रकारे देणार आहे. ह्या जेव्हा तुम्ही क्लिअर होता त्याच्यानंतरचा जो प्रवास सुरू होतो तो ब्रँडिंगचा असतो. तुम्ही एकदा क्लिअर आहात की मला साड्याच विकायच्या आहेत, पण इट शुड बी इनोव्हेटिव्ह. जर आज मी म्हटलं की आज रस्त्यानं मला गाय जाताना दिसली, आपण कधीच बोलत नाही की ती बघ गाय चालली आहे, पॉसिबलच नाही, आपण बोलूच नाही शकत. पण तीच गाय जर पर्पल कलरची असेल तर आपण सांगू शकतो ना की पर्पल कलरची गाय चालली आहे. म्हणजे त्याच्यात काहीतरी इनोव्हेशन असलं पाहिजे. आणि हे इनोव्हेशन तुमच्या क्लॅरिटीमध्ये असलं पाहिजे की मी काय वेगळं देणार आहे. आणि ते वेगळं सांगण्याची जी पद्धत असते ना तिकडून ब्रँडिंग सुरू होते. तर आधी उत्पादन जो ओनर असेल किंवा त्याला बाजारात उतरायचं आहे घेऊन, त्याला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जरी नसेल तरी वी कॅन वर्क इट आउट. आपण ते काम करू शकतो. त्या बाबतीत तुम्ही मदत करू शकता. म्हणजे समजा मी आत्ता एखादा उद्योग सुरू केला आहे आणि त्यामध्ये माझी धडपड सुरू आहे, जर मी तुमच्याकडे आले तर मला या संदर्भातली क्लॅरिटी किंवा एक स्पष्टता विचारांची तुम्ही देऊ शकता. आणि याच्या पुढे आणखीन काय पायऱ्या असतात? ह्याच्या पुढे म्हणजे एकदा आपण क्लिअर झालो की आपल्याला काय द्यायचं आहे, तर आपल्याला लागतं की कन्झ्युमर कोण आहे त्याचे, म्हणजे ग्राहक कोण आहे, ग्राहक पेठ कोणते आहे. म्हणजे खूप वेळा माझं असं होतं की जेव्हा मी उद्योजकांना विचारतो की हे जे तुम्ही आणताय मार्केटमध्ये ह्याचे ग्राहक कोण, सर्वच आहेत, बरोबर आहे, सर्वच असू शकतात. पण त्याच्यातला एखादा निश किंवा एखादा भाग असा असतो की ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं असतं. एक पाय आहे आणि त्याच्यातला एखादा भाग आहे, तर तो भाग तुमचा कन्झ्युमर असू शकतो. हे नाही आहेत असा पार्ट नाही आहे, ह्याच्यातले पण घेऊ शकतात. पण जसं मी मॅकडोनल्ड्सचं मध्ये सांगितलं की ते यूथशी बोलतात, त्यांचं जे लुक अँड फील असतं, त्यांचं जे कम्युनिकेशन असतं ते यूथशी रिलेटेड असतं. सो सेम वे तुम्हाला कन्झ्युमर आयडेंटिफाय करायचं असतो की माझा कन्झ्युमर कोण